गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। लालबाग परळमधलं वातावरणच खूप गणेशोत्सवामध्ये वेगळं असतं, त्याच्यामुळे लहानपणापासूनच वेगळी आत्मीयता आणि एक वेगळी भावना या सगळ्या उत्सवाबद्दल आहे। त्याच्यामुळे निश्चितच गणपतीवरती खूप प्रेम। पूर्वी हा आमचा गणपती गावच्या घरी यायचा, त्याच्यानंतर गावी जाणं शक्य होत नाही शूटिंगमुळे आणि या सगळ्या नाटकांचे दौरे याच्यामुळे आता गेली साधारणतः 19-20 वर्ष मी या मुंबईच्या आमच्या जुन्या घरात गणपती घेऊन येतो। बाप्पासाठी मी काही प्रसाद करत नाही, पण माझी आई मोदक, त्याच्यानंतर लाडू बनवले जातात बेसनचे, रव्याचे, आणि उकडीचे मोदक। आज उकडीच्या मोदकांचंच नैवेद्य आहे, त्याच्यानंतर काल सुद्धा मोदकाचाच नैवेद्य होता। गणपतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी मला समोरूनच मिळतात, फिल्म्स मिळालेल्या आहेत, सिरियल्स मिळालेल्या आहेत, किंवा गणपतीची विसर्जनाची मिरवणूक जी आहे ती फारच आमच्या विभागातील सगळीच मुलं, या बिल्डिंगमधली माझी मित्रमंडळी किंवा इंडस्ट्रीतले माझे मित्रमंडळी सगळेच जण सहभागी होतात। त्याच्यामुळे निश्चितच वेगवेगळ्या आठवणी आणि खूपच आनंदी वातावरण असतं। या 1.5 दिवसाचा जरी गणपती असला तरी या 1.5 दिवस कसा निघून जातो, आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हे आपण साकडं गणपतीच्या चरणी घालतोच आहे, तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती। गणपती बाप्पा मोरया।